राष्ट्रवादी काँग्रेस शपतर्फे विलास लवांडे यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध. चाळीसगाव तहसीलदारांना निवेदन. चाळीसगाव. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विलास लवांडे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ चाळीसगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले. बातम्यांचे मुख्य मुद्दे. हल्ल्याचे कारण. विलास लवांडे यांनी वारकरी संप्रदायातील घुसखोरांविरोधात मोहीम उघडून त्यांची पोलखोल करण्यास सुरुवात केली होती. याच रागातून समाजकंटकांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. प्रमुख मागणी. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी. उपस्थिती. हे निवेदन तालुकाध्यक्ष दिनेश साहेबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी किसनराव जोरवेकर, अभिषेक देशमुख, युवक तालुकाध्यक्ष मोहित भोसले आणि सुरेश पगारे यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विलास लवांडे यांच्यावर झालेला हल्ला हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा घाला आहे. प्रशासनाने या प्रकरणाचा तपास करून दोषींना कठोर शिक्षा करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. दिनेश पाटील, तालुकाध्यक्ष, चाळीसगाव. मुळात आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचं वारकरी संप्रदायाबद्दल बोलायचा अर्थ असा होता की वारकरी संप्रदायामध्ये काही घुसखोर जे घुसले आहेत आणि तेच आज प्रचिती आली की हेच घुसखोरते आहेत ज्यांना मुळात वारकरी संप्रदायामध्ये जाऊन सनातनी धर्माचा त्या ठिकाणी प्रचार करायचा आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीने हा हल्ला केला ते चुकीचा असून त्याचा निषेध करतो. तातडीने त्यांनी चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात यावी, जेणेकरून सत्य बोलणाऱ्यांचं तोंड दाखवण्याचा जो प्रयत्न या सरकारनं चालला आहे तो थांबवता येईल. आपण हे निवेदन आपल्या वरिष्ठांकडे देऊन शासनामार्फत ते त्या ठिकाणी त्याची कारवाई करावी.